मोटारसायकल हस्तगत. शहर गुन्हे शाखेची कामगिरी. सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीतील मोटारसायकल चोरीचे गुन्हे काढण्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगाराकडून 5 मोटारसायकली हस्तगत केल्या. या मोटारसायकलींची किंमत 1.80 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकाने सोलापूर शहरात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून गुन्ह्याचे घटनास्थळी मिळून आलेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. त्या आधारे तसेच मिळालेल्या बातमीच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 19 फेब्रुवारी रोजी सोलापुरातील पोटफाडी चौकात इम्रान सलीम मडकी वय 32 वर्ष राहणार प्लॉट नंबर 17 अन्सारी चौक शास्त्रीनगर सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोटारसायकल संबंधी चौकशी केली असता ती MIDC पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाल्याने जप्ती केली. 20 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या बातमीवरून सराईत मोटारसायकल चोर उमेश नागनाथ भोसले वय 26 वर्ष राहणार घर नंबर B11 भगवाननगर झोपडपट्टी सोलापूर यास ताब्यात घेऊन याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केले असता त्याने 4 मोटारसायकल काढून दिल्याने त्या हस्तगत करण्यात आल्या. त्या मोटारसायकलीचे क्रमांक MH13CL 3034, MH13AU 8909, MH13DB 1953, MH13CV 8786 आणि MH13BW 4665 असे आहेत. या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्दामाल 1.80 लाख रुपये किमतीचा आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, प्रकाश गायकवाड, सतीश काटे, बाळू काळे यांनी केली आहे. MIDC पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल भांगे आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघे यांना एक गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोंडाल शाळेजवळ MIDCच्या मोकळ्या मैदानात एक इसम नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहे. त्यावरून मग आम्ही सापळा लावला. DBतील आमचे सगळे लोक, DBतील पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक डोके, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन बांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अमरसिद्ध निंबाळ, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल यादव, पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाघे, दीपक नारायणकर, शिवशिंगवाले, सुहास अर्जुन, शंकर याळगी, देवीदास कदम आणि तुकवाले यांनी सापळा लावला. आणि सापळा लावल्यावर त्या इसमाला बातमीनुसार बघितले असता म्हणजे तो तिथं आला मोटरसायकलसह. त्या मोटरसायकलला नंबर प्लेट नव्हती आणि तो असा कवराबावरा झाला होता, इकडे तिकडे बघत होता की कोणी त्याला बघतंय का किंवा ट्रेस होतोय का. पण त्याला त्यांनी पकडलं आणि विचारलं, पण त्याला ती माहिती देता आली नाही नीट. ती मोटरसायकल कोणाची आहे, त्याचे कागदपत्र कुठं आहेत किंवा नंबर प्लेट का लावली नाही असे त्यांनी प्रश्न विचारले. त्याच्यानंतर मग त्याला पोलीस स्टेशनला आणलं मोटरसायकलसह आणि इंट्रोगेट केलं. त्याला तपासले असता त्याने त्याचा जो एक मित्र आहे दुसरा, म्हणजे ज्याला पकडलं होतं त्याचं नाव अनिल दत्तात्रय राडम, तो नवीन वेडी घरकुल कुंभारी इकडे राहतो. तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि आमच्याकडे पाहिजे असलेला आरोपी आहे तो. त्याचबरोबर त्याने राहुल यल्लप्पा पुरुड राणा नवीन वेडी घरकुल हा पण रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. याचं नाव सांगितलं. त्याने सांगितलं की आम्ही दोघांनी मिळून 7-8 मोटरसायकली चोरल्या आहेत आणि चोरून विकण्याचा प्रयत्न केला आहे, कुणाकुणाला दिल्या आहेत. तर त्याची माहिती घेतली आम्ही आणि मग या मोटरसायकली उरलेल्या 6 मोटरसायकली आपल्याला मिळालेल्या आहेत. अजून 2 मोटरसायकलींची माहिती आपल्याला आहे, त्या पण आपण रिकवर करत आहोत. एक आरोपी जो अनिल राडम आहे तो आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्यानुसार तपास केलेला आहे. यात 2 मोटरसायकली MIDC पोलीस स्टेशनच्या आहेत, 2 जेल रोड पोलीस स्टेशनचे आहेत, 1 वळसंग पोलीस स्टेशनची आहे आणि 1 गुलबर्गा पोलीस स्टेशनची आहे. म्हणजे वाडी पोलीस स्टेशनची आहे गुलबर्गा तालुक्यातल्या. पण त्याचा अजून व्यवस्थित अभिलेख आम्हाला मिळालेला नाही. तो अभिलेख मिळून आल्यास आम्ही त्यांना पण माहिती देत आहोत आणि ती मोटरसायकल सुपूर्द करत आहोत.